नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे रेल्वेमध्ये जी भरती आहे, टेक्निशियनची भरती आहे. तर त्याच्या संदर्भात कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघू शकता इथं जे आहे ते ऑफिशियल त्यांनी काय केलं, की नोटिफिकेशन काढलेलं आहे. नोटीस हिंदीमधली आहे आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता ही इंग्लिशमधून नोटिफिकेशन दिलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला मी माहिती सांगणार, की एक्झॅक्टली काय आहे, कोणते-कोणते पदं आहेत आणि किती विद्यार्थी फॉर्म भरू शकतात त्याचे. कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. जे विद्यार्थी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा, ज्याने काय होईल की सगळ्यांना याच्याबद्दल माहिती होणार आहे. ओके. सगळ्यात पहिले जर बघा तर हे जे पद आहेत आता हे दाखवेल हे सेंट्रल एम्प्लॉयमेंट नोटीस जी आहे ती ओके. सेल म्हणतात त्याला. तर याच्या अंतर्गत जर बघा तर टोटल जे आहे ते 90,144 पद आहेत. त्याच्यात टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नलचे 1,092 पद आहेत आणि त्याच्यानंतर ग्रेड 3 चे जे आहेत ते 8,052 पद आहेत. टोटल 9,144 पद आहेत. आता मी डायरेक्टली तुम्हाला सांगेल आता फॉर्म तर 9 तारखेपासून सुरू झालेले आहेत. 9 एप्रिलपर्यंत फॉर्म राहणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला मी सांगेल, की कोणते-कोणते उमेदवार फॉर्म भरू शकतात. म्हणजे काय एलिजिबिलिटी असायला पाहिजे. ओके. ते सांगेल. बाकीच्या गोष्टी मी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. तरी अजून सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेल. या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे, की कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. तर प्रत्येक याच्यानुसार सांगेल मी, की कोणकोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. तर बघा, टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नलसाठी बघा, कोणकोणते विद्यार्थी भरू शकतात फॉर्म? बघा, बॅचलर ऑफ सायन्स इन फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंटेशन फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. म्हणजे तुमची बॅचलर डिग्री पाहिजे. कशात म्हणजे फिजिक्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये, कम्प्युटरमध्ये, आय-टीमध्ये असेल तर काय करेल, की तुम्हाला चालेल याच्यामध्ये. कुठून चालेल? किंवा बी-एस-सी इन कॉम्बिनेशन ऑफ एनी सब्जेक्ट स्ट्रीम ऑफ बेसिक्स, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, आय-टी, इन्स्ट्रुमेंटेशन याच्यातून तुम्हाला चालणार आहे. हे असेल ही डिग्री ह्याच्यापैकी कोणतं जरी असेल किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा चालेल, कोणत्याही याच्यातून चालेल. ओके. बेसिक स्ट्रीममध्ये कोणताही चालेल किंवा डिग्री इन इंजिनिअरिंग कुठलाही याची डिग्री चालणार आहे तुम्हाला. या तिन्हीपैकी म्हणजे इंजिनिअरिंगची कुठली जरी डिग्री असेल तर या फॉर्मसाठी तुम्ही भरू शकाल. बाकीचे आहेत. आता बाकीचे कोणते आहेत? ब्लॅकस्मिथसाठी बघा. ब्लॅकस्मिथसाठी कोण लागेल तुम्हाला 10वी लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आय-टी-आय लागेल कशा-कशाचा म्हणजे फोर्जर ओके अँड हीट ट्रान्सफर, फाउंड्रीमॅन, पॅटर्न मेकिंग, मोल्डर और हे लागणार आहे तुम्हाला. हे तुम्हाला असेल तर चालणार आहे. त्याच्यानंतर ब्रिजमध्ये तुम्हाला आता हा ब्रिज आहे टेक्निशियन ग्रेड 3 ब्रिज. त्यासाठी तुम्हाला आय-टी-आय कोणाचा लागणार आहे? फिटर, फिटर स्ट्रक्चर आणि वेल्डर याचा आय-टी-आय लागणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर वॅगन कॅरियर अँड वॅगनमध्ये जे टेक्निशियन आहे त्यासाठी तुम्हाला आय-टी-आय कोणाचा लागणार आहे? फिटर, कारपेंटर, वेल्डर, प्लंबर, पाईप फिटर याचा तुम्हाला आय-टी-आय लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बघा इथं तुम्हाला काय लागणार आहे, की क्रेन ड्रायव्हरसाठी तुम्हाला काय लागणार आहे, की आय-टी-आय लागणार आहे. कशाचा आय-टी-आय लागेल तुम्हाला? मेकॅनिक लागेल, मोटर व्हेइकल, त्याच्यानंतर मटेरियल हँडलिंग याच्या आय-टी-आय तुम्हाला लागणार आहे. ओके. लागणार आहे. त्याच्यानंतर बघा इलेक्ट्रिकसाठी डिझेल इलेक्ट्रिकसाठी तुम्हाला काय लागेल? आय-टी-आय लागेल कुठला? इलेक्ट्रिशियन, त्याच्यानंतर मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, वायरमन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स याचा तुम्हाला आय-टी-आय लागणार आहे. त्याच्यानंतर मेकॅनिकलसाठी बघा कोणतं-कोणतं लागणार आहे? तर याच्यामध्ये तुमचं आय-टी-आय लागेल फिटर, मेकॅनिकल डिझेल, मेकॅनिक रिपेअर अँड मेंटेनन्स, हेवी व्हेइकल्स, त्याच्यानंतर मेकॅनिकल ऑटोमोबाईल, एडव्हान्स डिझेल, त्याच्यानंतर मेकॅनिक मोटर व्हेइकल, ट्रॅक्टर, मेकॅनिक, वेल्डर, पेंटर याचा आय-टी-आय लागणार आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकलसाठी ग्रेड 3 साठी इलेक्ट्रिकसाठी तुम्हाला पाहिजे आय-टी-आय पाहिजे. कशा-कशात? इलेक्ट्रिकल, वायरमन, मेकॅनिक, त्याच्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक याच्यातलं तुम्हाला आय-टी-आय लागणार आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक आणि टी-आर-एसमध्ये तुम्हाला काय लागणार आहे? आय-टी-आय कोणकोणता लागेल? इलेक्ट्रिकल, त्याचे इलेक्ट्रिशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मेकॅनिकल पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक फिटर, वेल्डर, पेंटर, त्याच्यानंतर मशिनिस्ट, कारपेंटर याच्यापैकी कोणताही आय-टी-आय लागेल. त्याच्यानंतर बघा ई-एम-यूसाठी तुम्हाला काय पाहिजे, की आय-टी-आय पाहिजे. कशाचा? इलेक्ट्रिशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, त्याच्यानंतर मेकॅनिकल, त्याच्यानंतर फिटर, वेल्डर, पेंटर, मशिनिस्ट, कारपेंटर, ऑपरेटर, एडव्हान्स टूलसाठी लागणार आहे. त्याच्यानंतर फिटरसाठी बघा फिटर लागणार, तर फिटरचा आय-टी-आय लागणार आहे. त्याच्यानंतर परमनंट वेसाठी तुम्हाला आय-टी-आय लागणार कोणता? फिटर, वेल्डर, मशिनिस्ट ग्राइंडर याचा आय-टी-आय लागणार आहे. त्याच्यानंतर रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनसाठी तुम्हाला आय-टी-आय लागणार आहे. कोणता? रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनिंग मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक याचा आय-टी-आय लागेल. त्याच्यानंतर रिवायटरसाठी तुम्हाला काय लागेल, की आय-टी-आय लागेल कुठला? मशिनिस्ट ग्राइंडर याचा आय-टी-आय लागेल. त्याच्यानंतर सिग्नल अँड टेलिकॉमसाठी तुम्हाला आय-टी-आय लागणार आहे. इन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन, वायरमन याचा आय-टी-आय लागणार आहे. त्याच्यानंतर ट्रॅक मेकॅनिकसाठी तुम्हाला काय पाहिजे? आय-टी-आय लागेल कुठला? फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिक मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल डिझेल,
मेकॅनिक मोटर व्हेइकल, वेल्डर, मशिनिस्ट त्याचा आय-टी-आय लागेल. त्याच्यानंतर टर्नरसाठी तुम्हाला टर्नरचं ऑपरेटरचा आय-टी-आय लागणार आहे. त्याच्यानंतर वेल्डरसाठी तुम्हाला वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिकवाला, गॅस कटर, वेल्डर, स्ट्रक्चर, वेल्डर पाईप, त्याच्यानंतर वेल्डर याचा आय-टी-आय लागणार आहे तुम्हाला. तर ही माहिती होती बघा, ही सगळी माहिती होती की कोणते-कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.